brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. या नवीन सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत मुंबई तक बैठक, पावर्ड बाय MMRDA, महाराष्ट्र टुरिझम आणि सिडको, असोसिएट स्पॉन्सर सेंट अँजेलोस, अजिंक्य तारा फॅसिलिटीज आणि बेकवेन. मराठी चित्रपट म्हटला की हमखास पडणार अशा पद्धतीची चर्चा आता बंद करायला हवी. कारण येरे येरे पैसा म्हणतच तिसरा भाग घेऊन हा चित्रपट आलेला आहे. या चित्रपटाची कमाई किती, या चित्रपटानं आतापर्यंत कसं यश कमावलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तीच स्टार कास्ट घेऊन तिसरा भाग काढणं, याच्यात कशी मजा असते की रिस्क असते, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. आणि या चित्रपटाबद्दल जाणून का घ्यायचं, तर हिंदी कलाकारांनी सुद्धा याच्याबद्दलचं कौतुक केलेलं आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी याचा ट्रेलर जो आहे तो शेअर केला होता आणि त्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. ट्रेलर लॉन्चच्या वेळी रोहित शेट्टी असं म्हणाला की मला टेन्शन वाटतंय आणि म्हणूनच या चित्रपटामध्ये नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी मला वाटतं तुम्ही सर्व उत्सुक आहात. तर बिहाइंड द कॅमेरा आणि सीन संपल्यानंतर म्हणजे जे ज्याला तुम्ही सध्या BTC म्हणतात त्यावेळेस काय काय घडलं होतं या गमती जमती आपल्याला जाणून घ्यायच्यात. येरे येरे पैसाची ही पूर्ण टीम आत्ता आपल्याबरोबर आहे आणि तिच्याशी संवाद साधणार आहेत माझे सहकारी अजय परसुरे. मी या टीमचे जे कलाकार आहेत त्या सगळ्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. सगळ्यात पहिले तर तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, नागेश भोसले आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की ह्या सगळ्यांना 3 भाग सांभाळून घेणारे दिग्दर्शक संजय जाधव. तसंच पैसा म्हटला, येरे येरे पैसा म्हटला तरी त्यात पैसा टाकणं सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणूनच निर्माता सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, जो मराठी चित्रपटांना हल्ली मिळत नाही अशी रडगाणी लोक गात असतात. पण तरी सुद्धा आज आवर्जून येरे येरे पैसाचे चित्रपटाचे निर्माते आणि मनसेचे नेते अमेय खोपकर सुद्धा आपल्याबरोबर आहेत. त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. सगळ्यात महत्वाची गोष्ट या चित्रपटाची आणखीन एक आहे ती म्हणजे की अमेय खोपकर यांचे सुपुत्र ईशान खोपकर यांनी सुद्धा या चित्रपटातनं पदार्पण केलेलं आहे आणि ते सुद्धा इथं आपल्या प्रेक्षकांमध्ये आहे. या टीमचं स्वागत करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते ग्लोबल सेंट अँजेलोस व्हेंचर्सचे फंडिंग संस्थापक ॲग्नेलो राजेश अथायडे यांना. चला सगळे बसले. काय सकाळपासून राजकारणावरती खूप चर्चा झाली, त्यामुळे जरा रिफ्रेश करण्यासाठी सगळ्यांना इतकी मराठी माणसं एकत्र आली की काय होतं तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे तू बसलायस म्हणून मी हे म्हटलेलं नाहीये, मी सहज म्हटलं, असं आलं मनात माझ्या म्हणून. पण सुरुवातीलाच मला खोपकरांना विचारायचंय की हे 3 भाग करायचे हे ऑलरेडी ठरलेलं होतं की ही तुझ्यावरची सक्ती होती की ह्यांना घेऊनच करायचंय? म्हणजे जशी ते सक्ती करतायत हिंदीची तशी तुझ्यावरती सक्ती होती का की हे 3 भाग अजून 5 भाग अजून 6 भाग असं काही या कलाकारांनी तुझ्यावर फोर्स केला होता? याच्या पुढे 4, 5, 6 अनेक भाग व्हावे ही सक्ती मी संजय जाधववर करतोय खरं म्हणजे. पण जेव्हा येरे पैसा पहिला केला, येरे पैसा, तेव्हा काही असं ठरलं होतं की दुसरा करायचा, तिसरा करायचा. पण मग ठरलं दुसरा करायचा. त्यावेळेला संजय जाधव बिझी होता, मग तो दुसऱ्या दिग्दर्शकांनी केला. त्याच्यानंतर मग आमचं ठरलं की तिसरा करायचा. संजयला म्हटलं आपण तिसरा करायचा. खरं म्हणजे मी आता मला असं वाटतं मी पहिल्यांदाच म्हणतोय, आम्ही येरे पैसा 3चा कास्टिंग येरे पैसा 1ची अख्खी टीम घेऊनच करूया.
संपूर्ण टीम. हे माझ्या मुलाचं खरं म्हणजे त्यांनी वा. त्याची जी इच्छा होती की आपण की संजय सर आपण येरे पैसाची जुनी जी पहिली टीम आहे ती संपूर्ण टीम घेऊन आपण येरे पैसा 3 करूया. आणि संजय सरना पण ती आयडिया आवडली आणि एक त्यांनी पोतडीतनं चांगली गोष्ट काढली आणि त्यावर काम चालू केलं. कलाकार मी बघत होतो ते तुझ्या मुलासोबत फारच मिळून मिसळून याच्यासाठीच राहत असतील की अजून 4था पार्टी येईल 5वा पार्टी येईल. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही. पण त्यांना माहिती ऑलरेडी आहेत ते. हे मी बघितलं ते मी तुला सांगतोय. माझं काय बघण्याचं काम आहे, मी ते बघतो आणि विचारतो. पण नाही, मला ती- असं एक ती- माहिती अशी हॅलो. मिळाली. हा, ती बोला. भीती, कारण मी पहिल्यांदा आहे या टीम मध्ये, हा फर्स्ट टाइम, पूर्वी नव्हतो. ती भीती माझ्यासारख्याला आहे, ह्या लोकांना नाही आहे. तर तुम्हाला कोण म्हणजे तुम्हाला सगळेच घाबरतात त्यामुळे काही हरकत नाही. पण मला एक अशी माहिती अजून मिळाली की हा सिनेमा जेव्हा तुम्ही करायला घेतला, 3रा सिनेमा करायला घेतला, तेव्हा संजय जाधवचं असं म्हणणं होतं की या सिनेमाचं नाव आपण येरे येरे पैसा नको, येऊ दे पैसा करूया. कारण त्याने इतकं जरा मधल्या काही काळामध्ये एवढं काही अपयश बघितलंय किंवा माणसं त्याच्याबरोबर जी काही वागली गेलेली आहेत, त्यावेळी तुम्हाला की पैसा फार महत्वाचा झाला, त्यामुळे येऊ दे पैसा, तर तुम्हालाच नको जे आहे फ्रँचाईजचं तेच नाव असू दे. असं काही झालेलं का? नाही असं काही नाही झालं. आणि मला असं वाटत नाही की त्यांनी काय अपयश बघितलेलं आहे. दिग्दर्शक म्हणून संजय जाधव उत्तम आहे आणि याच्या पुढे देखील तो उत्तमच करेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. म्हणजे संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीला याच्याबद्दल खात्री आहे. त्यामुळे मी तरी याच्या पुढे जेवढे जमेल तेवढेच सिनेमे मी संजय जाधववर नक्की करीन. मला ह्याच्यातलं काही गुपितं कळली. ती मला संजयची पहिलं एक गुपित असं कळलं की एवढा स्ट्रिक्ट तू नव्हतास आधी. म्हणजे मी जेवढा तुला ओळखतो तेवढा तू स्ट्रिक्ट नव्हतास. ह्या सेटवर एवढा स्ट्रिक्ट का झाला होतास तू? म्हणे काही लेट येणाऱ्या लोकांना पैसे मागायचा, त्यांना म्हणे लेट आला की त्याला 500 रुपये दंड. मग ह्या पैशातनं तुझा एक वेगळा सिनेमा येणार आहे का काही? नाही, ऍक्च्युली याचा खूप चांगला किस्सा आहे. काय झालं म्हणजे दुनियादारीपासून ही ऍक्च्युली सुरू झाली सिस्टम की जो सेटवर चूक करेल काही म्हणजे फोन वाजला, लेट आला तर त्याच्याकडनं फाईन घ्यायचा आणि मग तो जो दंड असेल त्याच्यातनं पार्टी करायची, हे होतं. ये रे पैसा पहिला भाग जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा ही प्रथा सुरू होती. पहिल्या म्हणजे 3ऱ्याच दिवशी असा एक किस्सा झाला की माझा जो असोसिएट आहे त्याने मला सांगितलं की दादा आपण ना एक काम करूया, आपण हे पैसे जे गोळा होतात तर जो आपला क्रू आहे, लाईट बॉयज आहेत, स्पॉट बॉयज आहेत, सेटिंग डिपार्टमेंट आहे, मेकअप डिपार्टमेंट आहे, तर आपण ना सगळ्यांच्या नावाने चिठ्ठ्या टाकूया आणि जो फाईन जमा होईल तो त्याच्या नावे द्यायचा. तर हे येरेरे पैसाला आम्ही ठरवलं होतं आणि ही सिस्टम सुरू झाली. आणि 3ऱ्या दिवशी असं झालं ना की एका लाईट बॉयच्या नावाने ती चिठ्ठी आली आणि त्या दिवशी जमलेले काहीतरी एक 2,500 रुपये अच्छा, त्या लाईट बॉयला मिळाले अरे वा. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ही स्टार्टेड क्राईंग. जस्ट इमॅजिन की त्याचा पर डे असेल 1,000 रुपये, 1,200 रुपये, त्या दिवशी त्याला ना डबल पर डे मिळाला. आणि आम्ही ही गोष्ट रिअलाइज केली, म्हटलं हे इट्स अ सिरियस थिंग आणि ही खूप नोबल कॉज आहे, तर आपण हे करूया. आणि त्याच्यानंतर मग ही प्रथाच सुरू झाली येरेरे पैसाच्या सेटवर. आणि आता ते असं झालंय ना की आता तुम्ही शूटिंग करत नसाल, आता फॉर एक्झाम्पल तुला हे कळलंय आणि हा नोबल कॉज आहे, तर तू माझ्या सेटच्या बाजूने जात असशील ना तर तू आवर्जून येशील, 500 रुपये दंड भरशील आणि जाशील, कारण तुला माहितीये पैसे चांगल्या कारणासाठी वापरले. म्हणजे मी सेटवर तुझी मुलाखत घ्यायला आलो आणि 15 मिनिटं लेट झाला, नाही, तू 15 मिनिटं लवकर आलास तरी तुला फाईन आहे. फाईन आज म्हणून मी तुला इथे बोलवलं. मला तेजस्वी आणि सिद्धूला एकच प्रश्न विचारायचा आहे, दोघांनी उत्तर द्या. येरे येरे पैसा एक बराच काळ लुटून गेला, तेव्हाची तुमची दोघांची म्हणजे वैयक्तिक आयुष्य, वैयक्तिक परिस्थिती फार वेगळी होती. तुम्हाला माहिती नव्हतात, तुम्ही म्हणजे ॲज अ तुम्ही भेटत असाल पार्ट्यांमध्ये किंवा प्रीमियरमध्ये दोघं भेटत असाल, पण ही जी दोघांमधली एनर्जी एकमेकांना, म्हणजे तुला त्याची म्हणजे भन्नाटच एनर्जी हा शब्दच नाही आहे त्याच्यासाठी, एनर्जीच्याच वरती काहीतरी त्याला एक शब्द असेल. पण हे जेल झालं या 3 भागांमध्ये, म्हणजे ते जाणवायला लागलं, कारण तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती. आता ते वाटायला लागलं की यायला पाहिजे परत एकदा, ही एनर्जी परत मिळवण्यासाठी दोघांनाही. नमस्कार. एक तर खूप छान वाटतंय या प्लॅटफॉर्मवर येऊन आपला सिनेमा, आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन आपला सिनेमा प्रमोट करणं.
मला ना AVK हे जे प्रोडक्शन आहे, मला असं वाटतं AVKने मनात विचार केला ना की सिनेमा करूया, तर ते अगोदर स्क्रिप्ट डोक्यात नाही आणत, त्या अगोदर सिद्धार्थ जाधव डोक्यात आणतात. सिद्धार्थ जाधवला आता स्क्रिप्ट येऊया, एवढं अमय खोपकरांचं खरंच कलाकार माणूस म्हणून प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. याला कधी फोन जरी असंच जरी फोन केला ना की ऐक ना सिद्धू, मी आहे, मी सिनेमात आहे, मी आहे, मला खूप बरं वाटतं की ते म्हणजे मी त्या सिनेमाचा भाग असणं हे कलाकार मला नेहमीच एक्साइटिंग करतो. येरे पैशाच्या वेळेला तू म्हटल्याप्रमाणे काही सिनेमे चालत नव्हते, आपण जास्त काम करत नव्हतो, आणि मी त्याविषयी बऱ्याच प्लॅटफॉर्मवर बरेच वेळा बोललोय की कधी कधी ऍक्टर काम शोधत असतो आणि त्याला काम मिळता ते राहून जातं आणि त्याचं वाईट वाटतं. या सगळ्या फेजमधून जात होतो मी. आणि एके दिवशी मी आणि तृप्ती आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि अचानकपणे मला अमय खोपकर दादांचा फोन आला, सिद्ध्या पटकन संजय जाधव सरांना फोन कर. तर मी त्यांना विचारलं येरे रे पैसा, कारण तेव्हा अशी न्यूज आली होती की संजय जाधव सर अमय खोपकर सरांबरोबर सिनेमा करतात, येरे रे पैसा. तर संजय जाधव यांच्या सिनेमात काम करायला कोणाला नाही आवडणार. बरोबर. एकतर मी नेहमीच म्हणतो की मराठी सिनेमात प्रत्येकाचा एक प्रेक्षक वर्ग आहे आणि वयाचाही प्रेक्षक वर्ग आहे. युथला जास्तीत जास्त त्यांच्या स्टाईलचा सिनेमा देणं, आत्ताचा सिनेमा देणं, चकाचक सिनेमा देणं, थ्रिल, सस्पेन्स, हिरो हिरोईन, ऍक्शन ह्या पद्धतीचा सिनेमा देणं, हा संजय जाधवची एक स्टाईल आहे आणि ती युथला आवडते. तर त्या सिनेमाचा भाग व्हायला कोणाला नाही आवडणार. तर मी संजय सरांना फोन केला की मी त्या सिनेमात मी आहे, म्हणजे तू आहेस, आणि मी तो सिनेमा केला. पण त्या सिनेमाच्या निमित्ताने संजय जाधव, तेजस्विनी पंडित, उमेश कामत सारखे मित्र मिळाले की जे ना शोधत होते की आपल्याला काहीतरी करायचंय, आणि प्रत्येक नट ती गोष्ट शोधत असतो की यार एक असं काहीतरी मिळावं ज्याने आपण परत सुरू होऊ. तो येरे रे पैसा हा सिनेमा तो तेव्हा 1 पण नव्हता, तो येरे रे पैसा होता. पण त्या सिनेमातलं माझं सन्नीचं कॅरेक्टर, सन्नी बबलीची केमिस्ट्री, आदित्यचा धिंगाणा, या सगळ्या गोष्टी संजय जाधव सरांनी उत्तम आमच्याकडे करून घेतल्या आणि अमय खोपकर सरांनी ते प्रेझेंट केले. त्यामुळे ते सुपरहिट, म्हणजे कमबॅक म्हणतात, सेटबॅक पेक्षा कमबॅक चांगला असावा. तर माझा म्हणजे आपण असं म्हणूया सेटबॅक खरी सुरुवात होती ती, नंतर परत एकदा तुझी सुरुवात झाली. असं माझा म्हणूया. सेटबॅक मला माहिती आहे, माझा कमबॅक माझा येरे रे पैसा नाही होता. त्यामुळे ते अजूनही जवळच आहे आणि त्याचा तिसरा पार्ट येतो, याचा आनंद आहेच. तेच नाही बंड्या आपलं तेजस्विनी. नमस्कार. आय थिंक बाकी सगळं तर सिद्धार्थ बोललेलाच आहे, पण हो, या सिनेमाच्या वेळेला आम्ही खरं तर फक्त ओळखीची मंडळी होतो. म्हणजे ओळखीमुळे एकत्र झालो, आलो आणि एकमेकांचे झालो, इतकं सोपं आहे ते. तर काय होतं, तुम्ही जेव्हा एखाद्या सिनेमामध्ये किंवा कुठल्याही कलाकृतीमध्ये खूप काळ काम करता तेव्हा आपोआपच ते तुमचं कुटुंब बनून जातं. म्हणजे हे तर प्रत्येक सेक्टरमध्ये पण होत असेल, तुमच्याकडे पण होत असेल, बाकी सेक्टर्समध्ये पण हे होत असेल. कारण आम्ही तर दिवसाचे ऑलमोस्ट 16 आणि 18 तास काम करतो. तर तेवढे तास तुम्ही एकत्र असता, तेवढे तास तुम्ही वावरता. आणि येरे येरे पैसाची गंमत ही होती की आम्ही एक कॉमेडी सिनेमा करत होतो आणि आम्ही प्रत्येक जण वैयक्तिक आयुष्यात काही ना काहीतरी स्ट्रगल मधनं चाललो होतो. पण म्हणजे ते प्रोफेशनल असू दे, पर्सनल असू दे, काही ना काहीतरी याच्यातनं आम्ही एकत्र एका कॉमन पॉइंटला पोहोचलो असं आपण म्हणूयात, येरे रे पैसाच्या नावाने. आणि तेव्हा झालेली मैत्री ती इतकी घनिष्ठ झाली की पार्ट 2 मध्ये आम्हाला आम्ही घेतलं नाही, पण मग पार्ट 3 मध्ये एवढा शांत आम्ही कधीच बघितलं नाही. नाही, ऑन अ सिरियस नोट, पार्ट 2 मध्ये पण आमची मैत्री जी आपण म्हणतो ना की ही मैत्री टिकून राहिली. पार्ट 2 आल्यानंतर त्याच्यातही आम्ही नसताना पार्ट 3 मध्ये जेव्हा आम्ही पुन्हा नव्याने एकत्र आलो, म्हणजे आम्ही असू दे, संजय असू दे किंवा आम्ही बाकी सगळे सुद्धा, तर आमची मैत्री इतके वर्ष टिकून होते आणि तीच आज सिनेमामध्ये दिसणार आहे. तर हा खरं तर मैत्रीचा सिनेमा आहे. बरोबर. म्हणजे आम्ही सगळे मित्रांनी एकत्र येऊन केलेला सिनेमा. पण नागेश सर, हे जे सिरीज वाले सिनेमे असतात ना, की ते तसं हाऊसफुल वगैरे, ऑल दी बेस्ट, तसं येरे पैसा पण ही सिरीज आहे, म्हणजे मराठीतली एक सुपरहिट सिरीज आहे. अशा सिरीज मध्ये आपण नव्याने यायचं आणि ह्यांच्यासारख्या मॅड लोकांबरोबर जेल व्हायचं, हे ह्यांच्याबरोबर कसे झालात जेल, लगेच झालात, हे आपल्यात घेतात लवकर, म्हणजे ह्याच्यातच आलं सगळं. नाही, येरे रे पैसा
जाधव सर मला असं म्हणाले की तू आधी एरे रे पैसा बघ, म्हणजे तुला कळेल की तू काय करणार आहेस. मला असं वाटलं की ह्याला काही माझा कॉन्फिडन्सच नाही की मी कॉमेडी करू शकतो. मी एरे रे पैसा 1 बघितला आणि मला मी जवळजवळ 5-6 सिनेमे जाधव सरांबरोबर केलेले आहेत, संजय सरांबरोबर. त्यामुळे त्यांची जी स्टाईल आहे, ही इज वन ऑफ द ब्रिलियंट डिरेक्टर्स इन मराठी सिनेमा who has a Bollywoodish and Hollywoodish style of filmmaking. म्हणजे असा दिग्दर्शक, इतका स्टायलाइज दिग्दर्शक आपल्याकडे खूप कमी आहेत. सो एक बघितल्यानंतर तिसरा हा आणखी त्याच्या पुढे काहीतरी असेल हा कॉन्फिडन्स होताच. आणि नेहमीप्रमाणे मी सतत संजय जाधवचा सिनेमा असेल तर स्वतःची पाटी कोरी करून तिथे जायचं, तेच मी ठरवलं आणि तसंच मी केलं. आणि सगळी जे काही अक्षरं उमटली असतील फळ्यावर ती सगळी संजय जाधव सरांनी उमटवलेली आहेत. त्याच्यात माझं काही क्रेडिट नाही. आणि त्याच्यानंतर काम करत असताना मग अमेय सरांची भेट झाली, प्रोडक्शनची भेट झाली, बतीन सरांची भेट झाली. ही मंडळी इतकी करेक्ट निर्माते आणि करेक्ट माणूस म्हणून, त्यामुळे फार अशी गोड टीम आहे आणि ती रिफ्लेक्ट झाली आहे सिनेमामध्ये. सो आय थिंक प्रेक्षकांना आवडेल सिनेमा. असा 18 तारखेला आवर्जून बघावा असा चित्रपट आहे. अगदी अगदी. मला माहितीसाठी म्हणजे संजय जाधवला इंडस्ट्रीमध्ये मानानं दादा असं म्हणतात, म्हणजे तो प्रेमाने सुद्धा म्हणतात, आदराने सुद्धा म्हणतात, म्हणून ते तोंडातनं पटकन दादा येतं. म्हणजे ते लोकांना आधी सांगायला पाहिजे की नाही, पण ते नागेश सर आता जे मला सर वगैरे म्हणलं ना, ऍक्च्युली पहिल्यांदा मी मागे बघितलं कोणतरी वेगळे संजय सर आहेत. नाही, मला त्याच्या उत्तरात काय वाटलं माहिती का, म्हणून त्याने मला पहिलं बघायला लावलं. आता मी तिसऱ्यामध्ये जाऊन काही वेगळं मी स्वतः ओतू शकतो की काय. पण दादा कसं आहे की दुसरा येरे रे पैसा 2 हा फार काही यश साजरं करू शकणार नाही. व्यावसायिक भाषेत आता यश आणि अपयश ह्याच 2 गोष्टी राहिल्यात हे म्हणतात आता. पण त्यामुळेच तिसऱ्यावरती एक जबाबदारी होती का, म्हणजे ती जबाबदारी करताना तुला हे की बाबा कथा पण तशी स्ट्रॉंग असली पाहिजे, म्हणजे तोपर्यंत तू थांबला होतास की नाही? जोपर्यंत त्याच्यावरती मी ठाम होत नाही की मला जाणवत नाही की ह्याचे हे एक दडपण होतच, कारण हा येरे रे लोकांसाठी फार जिव्हाळ्याचा प्रश्न. नाही, खरं सांगू त्यांना दडपण प्रत्येक वेळी असतं. कोणताही सिनेमा रिलीज होताना दडपण असतंच. आता हे मी काय वेगळं सांगायची गरज नाही, नव्याने सांगायची गरज नाही. येरे रे पैसाच्या बाबतीत कसं आहे ना की एक फायदा माझ्यासाठी नक्की आहे की हे जे कॅरेक्टर्स आहेत, सनी, आदित्य, बबली, अण्णा, ही कॅरेक्टर्स लोकांना माहिती आहेत. म्हणजे साधं उदाहरण सांगतो तुला, येरे रे पैसा 3चं पोस्टर जेव्हा लॉन्च झालं, फक्त पोस्टर अनाउन्समेंट झाली, तर त्या कमेंट्समध्ये ना येरे रे पैसाचे डायलॉग्स होते. अण्णाचे डायलॉग्स, बबलीचे डायलॉग्स, सनीचे डायलॉग्स, लोकांना डायलॉग्स आठवतात. बरोबर. तर अशा वेळी एक तर काम आपलं सोपं होऊन जातं आणि दुसरं काम थोडंसं स्ट्रेसफुल होतं, कारण जबाबदारी वाढते की आता ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि ह्याच्यापेक्षा हटके काहीतरी करायला पाहिजे, ट्रिपल धमाका झाला पाहिजे. सो येस, मी स्क्रिप्टसाठी थांबलो होतो, मी गोष्टीसाठी थांबलो होतो. आणि बऱ्याच वेळा असतं ना की आता ना मी काहीतरी करून दाखवतो. ओके, तर प्रत्येक सिनेमाच्या वेळी मला असं जाम वाटलं, आता मी काहीतरी करून दाखवतो. आणि मग तो सिनेमा चा रिझल्ट आल्यावर आपल्याला कळतं की आपण काहीतरी केलंय की आपण काही करू शकलेलं नाही. सो या फेज मधनं मी बाहेर पडलो. फर्स्ट ऑफ ऑल की आता आपल्याला काही करून दाखवायचं वगैरे नाहीये, आता आपल्याला छान सिनेमा बनवायचा आहे, छान गोष्ट सांगायची आहे, लोकांना एंटरटेन करायचंय. कारण येरे रे पैसाने लोकांना एंटरटेन केलंय, तर येरे रे पैसा 3ने लोकांना एंटरटेन केलं पाहिजे. तो फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे ते सिम्पल असतं ना की मागच्या मॅचमध्ये मी सेंचुरी मारली, तर पुढच्या मॅचमध्ये मी आता त्या सेंचुरीचं बॅगेज घेऊ की नव्या इनिंगचं प्रेशर घेऊ, तर मी नव्या इनिंगचं प्रेशर घेतो. म्हणून मी नव्या इनिंगचं प्रेशर घेतलं. नव्याने गोष्ट सांगू, ती चांगली सांगू, लोकांना आवडेल अशी सांगू, म्हणून मी एवढंच ठरवलं आणि मी तसंच केलं. नक्कीच. मला पुढचा प्रश्न कुकरला विचारायचा की एक गोष्ट चांगली झाली आहे का, की म्हणजे
ही रडरड थांबली आहे की म्हणजे मराठी सिनेमा चालत नाही, प्रेक्षक येत नाहीत. पण हे वर्ष इतकं सुंदर आहे वर्ष मराठी सिनेमासाठी की म्हणजे खरंच कौतुक करायला पाहिजे की गुलकन आता थांबायचं नाही, जारण. आणि मला तर वाटतं की खूप दिवसात तुझ्या घरी कोणी प्रोड्युसर आलेला नाहीये की मला थिएटर्स मिळत नाहीत, किंवा राजसाहेबांकडे नाही आलाय की मला थिएटर्स मिळत नाहीयेत. ही खूप चांगली गोष्ट आहे की मराठी प्रेक्षक चांगले कॉन्टेंट असलेले सिनेमे दिले तर तो बघायला येतो, हाऊसफुल करून दाखवतो. आणि बॉलिवूडचा सिनेमा आता थांबायच्या नाहीतच्या वेळेला किंवा जारांच्या वेळेला, गुलकनच्या वेळेला एका स्क्रीनवरती आला होता आणि 6 स्क्रीनवरती मराठी सिनेमा झळकत होता. ही खरंच टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तर म्हणजे हे वर्ष मराठीचं आहे आणि येरे येरे पैसा आता हे त्याची पुढची पायरी आहे. तथास्तु. मला असं वाटतं की जर का चांगला चित्रपट असेल तर मराठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतो हे म्हणणं चुकीचं ठरेल. इथे दिलीप ठाकूर सर बसले तर ते कदाचित चांगल्या विचार बोलू शकतील. तुम्ही चांगला चित्रपट या, लोक जातात. आता ज्या वेळेला मला आठवतं ज्या वेळेला दुनियादारी आला होता त्याच दिवशी चेन्नई एक्सप्रेस आला होता. पण तुम्ही दुनियादारीने काय हिस्ट्री केली होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण एक नक्की आहे की कोविडच्या नंतर जर थोडं लोकांची पावलं कमी झाली होती जायला, कारण लोकांना असं माझं वैयक्तिक मत आहे, लोकांना कुठेतरी OTTची सवय लागली होती, टीव्हीची सवय लागली होती. पण माझं खरोखर तुमच्या हे मला चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. इथे एवढेच सगळे मान्यवर बसलेले आहेत. माझी सर्वांना मी प्रत्येक ठिकाणी बोलतो मी आहे की माझी सर्वांना तुमच्या चॅनल मार्फत पण माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, प्रत्येक मराठी चित्रपट, मराठी नाटक हे चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा, नाट्यगृहामध्ये जाऊन बघा. कारण आम्ही एखादा जेव्हा चित्रपट बनवतो तेव्हा खरोखर 350-400 लोकांचं घर चालतं. तेवढी लोक त्यांचं दिवसाचं पोट असतं. आपण OTTवर याची वाट बघू बघा असं करू नका. चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. आता येरे येरे पैसा जो 18 जुलैला येतोय, आता परवा 2 दिवसांनी, तो कृपया तुमच्या सगळ्यांना ओळखीच्यांना सांगा की चित्रपटगृहामध्ये जाऊनच हा सिनेमा बघा. फक्त येरे रे पैसा 3 नाही तर प्रत्येक मराठी सिनेमा हा तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघायला पाहिजे. जसं साऊथची लोक, जसं आपल्याकडे दर मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात लोक जातात, तसं ते दर शुक्रवारी देवळात गेल्यासारखे सिनेमागृहामध्ये जाऊन साऊथचे सिनेमे बघतात. तसं तुम्हाला देखील विनंती आहे की कृपा करून चित्रपटगृहामध्ये जाऊन सिनेमा बघा. नक्कीच. मला कलाकारांना म्हणजे तिन्ही कलाकारांना विचारायचं आहे की हे जसं म्हणतोय ना की मी जी नावं घेतली सिनेमांची, असे अनेक सिनेमे आलेत, खूप चांगले आलेत, खूप चांगले चालतायत सुद्धा. पण आता ही आपली पण जबाबदारी झाली काय कलाकार म्हणून सुद्धा. कारण राजसाहेबांनी महेश मांजरेकरांच्या एका मुलाखतीत असं म्हटलं की मी तुम्हाला थिएटर्स मिळवून देऊ शकतो, मी तुम्हाला प्रेक्षक नाही मिळवून देऊ शकत, ते माझ्या हातात नाहीये. तर एक कलाकार म्हणून तुमची पण एक जबाबदारी की आता जे लेखक दिग्दर्शक तुमच्याकडे येतील त्यांच्याकडनं काहीतरी चांगलाच कॉन्टेंट तुम्हाला आला पाहिजे. ही जबाबदारी एक कलाकार म्हणून तुमची पण आहे की नाही, की म्हणजे आलं पाहिजे की नाही हे. तर आणि फार थोडे मोजके सिनेमे आले पाहिजेत तर ते जास्त चालतील. तुम्हाला कलाकारांना म्हणून काय वाटतं जेव्हा तुम्ही निवडताय सिनेमे तेव्हा? नक्कीच तू म्हणतोय ते बरोबर आहे. एकतर मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी हे ठरवून घ्यायला पाहिजे की आपण बाबा एखादी, आणि मला सांगायला खूप आनंद होईल कारण हे आमच्या चित्रपटाच्या बाबतीत झालंय. अमेयनी 2दा डेट चेंज केली आहे आमच्या चित्रपटाची की, आणि त्यांनी खूप पूर्वी अनाऊन्स केलं होतं एप्रिलमध्ये की आम्ही जुलैमध्ये येतोय म्हणून. तर आय थिंक हे जर का थोडंसं फ्युचरिस्टिक विजन असेल प्रोड्युसरचं आणि त्यांनी जर का सांगितलं की मी या वेळेला येतोय, तर आता ऍटलिस्ट वाटून घेऊया की 2 आठवडे आता कोणी येऊ नका, पुढे मागे 2 आठवडे कोणी येऊ नका. तर हे प्रत्येक निर्मात्यासाठी, आणि मला असं वाटतं जे निर्माते आहेत मराठी चित्रपट सृष्टीतनी त्यांनी तर हे त्यांनी तर हे करावंच. कारण काय आहे, जे वन टाइम प्रोड्युसर्स आहेत, जे एकदा येतात सिनेमा करतात, हौशेपोटी येतात करतात, त्यांना सिनेमा किंवा चित्रपट सृष्टीचं विजन नसतं. त्यांना तेवढं काय म्हणत आपण त्यांना, एक चित्रपट केला, हाऊस भागवली, झाला संपला विषय. आणि मग खूप वेळेला असं होतं की त्याच्यात त्यांना खूप लॉस पण हे बेअर करावा लागतो. पण
जर का आपल्या चित्रपटसृष्टीतल्या मोठ्या निर्मात्यांनी हे ठरवलं की बाबा आपण वाटून घेऊयात, वर्षातनं इतके इतके शुक्रवार आहेत, आपण ह्याच्यातनं करूयात, तर कदाचित ते होण्याची शक्यता खूप दाट आहे की प्रत्येकाला एक डिसेंट बॉक्स ऑफिस कलेक्शन मिळेल आणि ही जी मंडळी आहेत, सगळे मोठे निर्माते, हे चांगल्या चांगल्या कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतील. सो कलाकार म्हणून डेफिनेटली मी आज निर्माती सुद्धा आहे, कलाकार सुद्धा आहे, तर मला डेफिनेटली असं वाटतं की हो, आपण विचार तरी करायला हवा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घ्यायला हवा. सिद्धू, चित्र बदलायला पाहिजे की नाही, की म्हणजे कलाकारांनी पण आता हे ठरवलं पाहिजे, निर्मात्याला सांगितलं पाहिजे की 4-4 सिनेमे नको लावू बाबा एकत्र, हे बोललं पाहिजे की नाही? कलाकार म्हणून या बाबतीत ते बोलणं एवढा मोठा नाही मी, कारण निर्माता जसं आता अमेदा म्हणाले की त्याच्यावर संपूर्ण 300-400 लोकांचं पोट असतं, निर्माता एक गोष्ट तयार करतो, कलाकार पण त्यातलाच एक आहे, भाग आहे. फक्त आनंद असतो ह्या गोष्टीचा कधी रिलीज होतोय. काम करणं, प्रमोशन करणं हे कलाकारचं पहिलं कर्तव्य आहे. रिलीज कधी करणं, कुठल्या बाबतीत करणं. माझ्या बाबतीत मी ज्या ज्या सिनेमांचा भाग आहे त्याचे निर्माते घर चांगले आहेत, निनाद सर, स्वाती मॅम, येरेर पैसा थीनच्या बाबतीत बोलेन. पण ही गोष्ट आता प्रकर्षाने जाणवायला लागली, व्हायला लागली. हे अमेदा खूप वेळा म्हणतात की प्रत्येक वेळेला एक वेळेला यायला पाहिजे. क्वचित अशी उदाहरणाचं की आता थांबायचं नाही आणि गुलकंद एकाच वेळी आले, दोघांनाही मायबाप रसिक प्रेक्षकांनी पाठिंबा दिला. पण आता जर माझ्या बाबतीत सांगायचं तर याच्या 6 जूनला माझा सिनेमा होता, मोहन आगाशे सरांचा आतली बातमी फुटली, पण तेव्हा जारण येणार होता, त्यांनी पुढे टाकला. 12 सप्टेंबरला एक दशावतार येतोय, मग आम्ही 19ला येतोय. मग उमेश कामत परवा त्यांचा सिनेमा येतोय, तर त्यांनी 12ला दशावतार येतो, तर आपण 5ला येऊ. तर मला वाटतं ही चळवळ आहे, ही ज्या लोकांना कळतंय, जसं तेजस्विनी आणि अमिता म्हणाले की हे कळतंय, ते सेन्सिबिलिटी ही गोष्ट वाढत चालली. पण कलाकार म्हणून आमचा आनंद आहे की सिनेमे होत आहेत, क्रिएटिव्हिटीला तुम्ही दाबू शकत नाही. शेवटी हा व्यवसायच आहे, काम करणं आमचं, निर्माण करणं आमचं कामच आहे, आम्ही करत राहणार आहोत. आणि ते कॅल्क्युलेशन नट म्हणून मला कळत नाही की एवढे आठवड्यात एवढे सिनेमे यायला पाहिजेत. मला एवढंच म्हणणं आहे की मनापासून काम करतो ते मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते बरोबर निर्माते म्हणून हा जो विचार आहे तो करेक्ट आहे की आता कुठल्या पद्धतीने यायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. पण आता मराठीत ते रोप कुठेतरी लागलंय, ज्याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागेल, पण निदान तो थॉट तरी रुजू झाला लागलाय. आणि मला असं वाटतं की जे वन टाइम प्रोड्युसर्स आहेत ते जर का 4 निर्माते मिळून एक एकत्र मोठा आले. सिनेमा केला ना त्यांनी, तर तो लोकांपर्यंत पोहोचायला जास्त सोपं पडू शकतं किंवा तो लोकांना आवडायची शक्यता पण जास्त आहे. कारण काय होतं, छोटे छोटे सिनेमे करायला काहीच हरकत नाहीये, पण परत जसं आपण म्हणतो ना की हौशी पोटी तुम्ही येणार असाल की माझ्या ह्याला लॉन्च करायचंय, माझ्या तिला लॉन्च करायचंय, मलाच लॉन्च व्हायचंय, असं असेल तर गडबड आहे. तर माझं म्हणणं आहे की मग आपण 4 निर्माते छोटे त्यांनी येऊन एक मोठा सिनेमा करावा आणि त्यांनी एकत्र येऊन ते जर का केलं तर जे आता आपण परिस्थिती म्हणतोय मराठी चित्रपट सृष्टीची, ती आणखी आशादायी असेल. नागेश सर, तुमच्या अनुभवाच्या शिदोरीतनं काय म्हणाल? उत्तम हातात मराठी इंडस्ट्री आहे, तुम्ही बघताय जवळून, तुम्ही सिनेमे बघताय जवळून, उत्तम माणसांच्या हातात सध्याची मराठी सिनेमा इंडस्ट्री आहे. हो, ती पूर्वी पण होती, आजही आहे. पण मुळात 200 सिनेमे एका वर्षाला होणंच, मला ती कन्सेप्टच पटत नाही. कारण तुम्ही बघा ना, किती आठवडे आहेत, 52 आठवड्यात जर 200-250 सिनेमे, 250 सिनेमे, म्हणजे त्या महामंडळात जे रजिस्ट्रेशन होतं, दरवर्षी 200च्या वर सिनेमांचं रजिस्ट्रेशन होतं. त्यातले जरी समजा 25% नाही आले तरी तेवढे सिनेमे का होतात आणि त्यांचं काय होतं आपल्याला लक्षात राहतात. 3-4 सिनेमे, मग बाकीच्या 175-190 सिनेमांचं काय झालं? याचा अर्थ असा की इंडस्ट्री चालू आहे, लोक काम करतायत, सिनेमे बनवतायत, पण त्याचं पुढे काही होत नाही. आता रिसेंटली मी खूप मल्याळम सिनेमा बघायला लागलो आणि मग बघता बघता असं वाटलं की काय, कशी चालते ही इंडस्ट्री, काय होतं बा ह्या मल्याळम इंडस्ट्रीमध्ये. तर मी थोडंसं तपासलं, पाहिलं, रिसर्च केलं, तर मला लक्षात आलं की दे हॅव अ युनियन ऑफ प्रोड्युसर्स विच वी डोंट हॅव. आणि प्रोड्युसरची युनियन, त्यातले तुम्ही मल्याळम सिनेमा काढून बघा, त्यात तुम्हाला कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक
ऑलमोस्ट सगळे 100 पैकी 80 सिनेमांमध्ये तेच दिसतील. आणि जसं आत्ता आपण सगळ्यांनी चर्चा केली की प्रत्येक आठवड्याला कुठले सिनेमे यावेत आणि किती यावेत, तर तिथे त्यांनी ऑलरेडी ठरवलंय. सो जोपर्यंत आपण युनाईट होऊन काही असा प्रकार करणार नाही तोपर्यंत त्याचं काही होणार नाही. इंडिव्हिज्युअल फक्त विचार करून नाही चालणार. इट हॅज टू बी अ कलेक्टिव्ह थॉट. बरोबर. पण अमेय खोपकर, ही शिस्त नाही का आणता येणार? कारण असं सध्या मराठी माणूस येतो एकत्र, तर मराठी निर्माता नाही का एकत्र येऊ शकत? त्याला म्हणजे आता तू इतका मोठा निर्माता आहेस, तुझ्या हातात खूप सारी शक्ती आहे, ताकद आहे, तू करू शकतोस. तर अशा 4-5 लोकांना, सिनियर निर्मात्यांना तुझ्या बरोबर घेऊन या सगळ्या निर्मात्यांना एकत्र एका व्यासपीठाखाली येऊन ही शिस्त नाही का लावता येणार? मला असं वाटतं याचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी राजसाहेबांनी केलेला आहे MIG क्लबमध्ये. जेव्हा सगळ्या निर्मात्यांना एकत्र बोलवून की तुम्ही एका दिवशी 5-5 सिनेमे येऊ नका, एकत्र बसा आणि ठरवा. पण दुर्दैव आमचं नाही. काय पाणी मुरतंय कुठे? पण नाही, यायचंय, प्रत्येकाला यायचंय. माझा सिनेमा सुपरहिट आहे, माझा सिनेमा सैराट क्रॉस करणार, मी येणार. पण मला एक मुद्दा सांगा असं वाटतो, तो आता मला पटकन आठवला होतो. आपण सिनेमाचं हे करतो, पण 2 गोष्टी असायला पाहिजेत. एक म्हणजे मराठी सिनेमांचं सेन्सर करण्यासाठी स्वतंत्र सेन्सर बोर्ड असायला पाहिजे. आज आपण बघतोय, तुम्ही जर का चेक केलं तर त्या सेन्सॉर बोर्डावर अनेक लोक असे जे मराठी चित्रपट सेन्सॉर करतात, त्यांना मराठी भाषा बोलणं दूरची गोष्ट समजत देखील नाही. ही लोक मराठी चित्रपट सेन्सॉर करतात. बरोबर. केवळ कमिटीमधले पण असतात ते अमराठी असतात. म्हणजे मंत्र्यांचे PA, त्याची बायकोचा भाऊ, हे लोक, अशी लोक पण कमिटीवर असतात. मी एक ऐकलं मध्ये एक ड्रायव्हर पण होता त्याच्यामध्ये. सगळं असतं. होता खरंच. नाही, खरी गोष्ट आहे. सर, म्हणून तर ते वेगाने व्हायचे ना सेन्सॉर. त्यांच्या मूडवर अवलंबून असतं. तो जर बायकोशी भांडून आलेला नसेल तर तुमचा कसाही चित्रपट असतो तो सेन्सॉर होतो. पण येतील एकत्र. मी तुम्हाला एक हे देतो की मी प्रयत्न नक्की करीन येत्या काळामध्ये. क्या बात आहे. ह्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की तो म्हणतोय, तो प्रयत्न तरी करतोय, हे महत्वाचं आहे. मी 2 Yes, yes, yes. सॉरी, मी खूप कंट्रोल केलं, म्हटलं नको बोलूया. पण मला असं वाटतं मराठी पिक्चरमध्ये, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये हौशी निर्मात्यांची एंट्री थांबवली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. सिंपल काय आहे की तुम्हाला निर्माता व्हायचंय ना, तर तुम्हाला एक क्रायटेरिया हवा की तुम्हाला जर निर्माता व्हायचंय तर तुम्हाला कमीत कमी 3 सिनेमे ॲज अन एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तुम्ही एक्झिक्यूट केले पाहिजे, तरच तुम्ही निर्माता होऊ शकता. काय होतं, निर्मात्यांना ज्यावेळी प्रोड्युसरचा रोल कळतो ना, त्यावेळी तो सिनेमा खरंच मोठा होतो. आता काय होतंय, माझ्या आईचं स्वप्न होतं, माझ्या बायकोची गोष्ट होती, किंवा माझ्या मुलाने सांगितलं, किंवा माझ्या मुलीला लॉन्च करायचंय म्हणून मी निर्माता झालो. तर तो सिनेमा बनतो 65 लाखापासून ते 1.25 करोडपर्यंत. मग त्याचा PA होतो 25 लाखापासून 1.5 करोडपर्यंत. आणि मग त्याचं एक्झिबिशन होतं, त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. तर त्याच्याबरोबर येणारा एखादा येरेरे पैसा असेल, तर येरेरे पैशाला जर 350 थिएटर्स मिळणार असतील, तर हा जो छोटा सिनेमा आहे तो पण एक 65 थिएटर्स घेऊन जातो. सो नॅचरली 350 थिएटर्स कमी होतात. ह्या निर्मात्याला कळत नाही, कारण त्याची हौस पूर्ण झालेली आहे. कारण त्याच्याकडे 10 करोड होते, त्यातले 2 करोड त्याने वापरले आणि 8 करोड परत तो बिझनेसमध्ये लावायला तयार आहे. त्याला फरक पडत नाही लॉसचा. पण येरेरे पैशासारख्या जेन्युइन निर्मात्याला फरक पडतो जर 65 थिएटर्स नाही मिळाले तर. बरोबर. संजय, हा शेवटचा प्रश्न तुलाच. काय आवाहन करशील सिनेमासाठी? कारण शेवटची काही सेकंद राहिले, तर काय आवाहन करशील? आवाहन मी एवढंच करेन, 18 जुलैला आमचा येरेरे पैसा 3 हा सिनेमा प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात. आणि 18 जुलै हा माझा वाढदिवस आहे. सो थँक्यू. सो माझा जो पूर्वीचा अनुभव आहे, 19 जुलैला दुनियादारी रिलीज झाला होता. संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी मला खूप सुंदर गिफ्ट दिलं होतं. बरोबर 13 वर्षांनी 18 जुलैला येरेरे पैसा रिलीज होतोय माझ्या वाढदिवसाला. मला खात्री आहे
महाराष्ट्राचा प्रेक्षक मला यावेळी नाराज करणार नाही, मला सुंदर गिफ्ट देणार आहे. 18 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात ये रे रे बसा 3 प्रदर्शित होतं. अगदीच अगदी ही शुभेच्छा संपूर्ण टीमला. आणि तसं तुम्हाला जुलैत सगळ्यात चांगल्या गोष्टी घडतात. सिनेमा रिलीज होतोय, मुंबई तक बैठक होतीये, खूप सुंदर सुंदर गोष्टी याच जुलैमध्ये घडतात. त्याच्यामुळे 18 जुलैलाच काय, त्याच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवशी थिएटरमध्ये सिनेमा असणार आहे. तेव्हा 18 जुलैला नाही बघितलं तर 19ला जा, 20ला जा, पण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा. आणि हा सिनेमा सुद्धा या गुलकन आता थांबायचं नाही, कारण सिद्धार्थने सांगितलंय आता या वर्षी थांबायचं नाही. तर तुम्ही आलात, इतका वेळ दिलात, आणि याच्यानंतर त्यांना शिर्डीला पण जायचंय. त्यामुळे आता साईबाबांचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. तेव्हा हा सिनेमा सुपर डुपर हिट होऊ दे, हीच आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू.